तुमची भूमिका असते? काल रात्रीच उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केला होता आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी भारताचा प्रत्येक युवक हा भरकटलेला आहे, मंद झालेला आहे, अशी टीका त्यांनी भारताच्या युवकांवर केलेली आहे। मी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगतो, भारताचा युवक हा भरकटलेला नाहीये किंवा भारताचा युवक हा मंद नाही, तर सन्माननीय संजयजी राऊत हे भरकटलेले आहेत, हे मंद आहेत आणि कदाचित त्यांच्या पक्षाच्या युवा नेत्यांवरचा जो राग आहे किंवा जो दोष आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या युवकांवर किंवा देशाच्या युवकांवर ते आरोप करतायत। मी संजय राऊतांना एवढंच सांगू इच्छितो की आज भारत देश हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या नेतृत्वावर चालणारा हा युवक आहे आणि भारत देश हा प्रगतीच्या पथावर चालणारा एक देश म्हणून आज आपल्या देशाची ही ओळख झालेली आहे। त्यामुळे युवकांवर टीका करणे, कधी महिलांवर टीका करणे, देशाच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे, विकासावर टीका करणे हे संजय राऊतांची सवय झालेली आहे। त्यामुळे आज युवा सेना म्हणून आपण पाहू शकता की ही उपस्थित असलेली जी आमची युवा सेना आहे ही काय मंद नाही, ही भरकटलेली युवक नाही आहेत। ही युवक देशाची सेवा करण्यासाठी पुढे आलेली आमचे युवक आहेत, महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी ही युवक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी हे सर्व युवक हे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करत राहणार, हे आज मला आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे। संजय राऊत वारंवार कुठल्या ना कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून अटेन्शनमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगतो, कदाचित त्यांनी काल केलेला जो ट्विट आहे तो योग्य असू शकतो, कारण त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे युवा नेते आहेत ते युवा नेता कदाचित भरकटलेले आहेत किंवा ते युवा नेते कदाचित मंद आहेत आणि कदाचित त्यांचं नाव न टाकता त्यांनी महाराष्ट्राच्या युवकांवर ही टीका केलेली आहे। मागील अनेक दिवसांपासून अशी चर्चा होती की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे, कुठेतरी या संघर्षाचा राग या ट्विटच्या माध्यमातून आलाय? नाही, हे भांडणाचाच परिणाम मला दिसतोय। त्या दोघांमध्ये होत असलेल्या भांडणांमुळे कदाचित हे अशा प्रकारे ट्विट आणि नेमकं रात्रीच्याच वेळेस हे ट्विट येत आहेत, त्यामुळे कदाचित तो कारण असू शकतो। शेवटी मेंटली थोडं आपण डिस्टर्ब झाल्यानंतर आपण आपल्या मनातल्या काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, आपण आपल्या घरच्यांशी बोलतो, आपल्या नेतृत्वांशी बोलत असतो, परंतु संजय राऊत साहेबांकडे आता नेतृत्व सुद्धा नाहीये, कारण त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठांसोबत काही पटत नसल्यामुळे त्यांनी कदाचित तो राग त्या ट्विटच्या माध्यमातून, ती भावना जी त्यांची होती त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे। युवा सेना काय आंदोलनाचा पवित्रा घेणार आहे या? नाही, नक्कीच। बघा, युवा सेना संजय राऊतांनी सर्वप्रथम तर माफी मागितलीच पाहिजे, महाराष्ट्राच्या युवकांची माफी, देशाच्या युवकांची त्यांनी माफी मागितली पाहिजे। आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब हे युवकांना पुढे नेत आहेत। आज तुम्ही बघा की भारत देश स्टार्टअप्स असतील, वेगवेगळे व्यवसाय असतील, हे सगळे पुढे नेण्यासाठी आज युवकांना पुढे नेण्याचं काम हे आदरणीय मोदी साहेब करतायत, आदरणीय शिंदे साहेब करतायत, महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत, परंतु संजय राऊत वारंवार अशा टीका करून युवकांचं कुठेतरी प्रोत्साहन कमी करण्याचं काम हे ते करतायत। म्हणून युवा जो आहे तो भारताची ताकद आहे, युवा जो आहे तो ह्या महाराष्ट्राची ताकद आहे, हे भविष्य युवकांचं आहे आणि अशा पद्धतीने युवकांवर टीका करणं हे चुकीचं आहे, हे मी आज आपल्याला या ठिकाणी सांगतोय। प्रामुख्यानं युवा सेना एकच मागणी करते की संजय राऊतांनी जसं ट्विट करून युवकांचा अपमान केलेला आहे, संजय राऊतांनी कॅमेऱ्याच्या समोर येऊन महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशाच्या युवकांची माफी मागावी, ही आमची त्या ठिकाणी विनंती असणार आहे। आणि निश्चितपणे जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेना स्टाईलने, युवा सेने स्टाईलने आम्ही जे आंदोलन करायचं आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करणार आहोत। सर, नेपाळमध्ये जी काही परिस्थिती उद्भवली होती त्यांनी पुढाकार घेऊन तिथलं सरकार उलटवून टाकलं होतं, यानंतर संजय राऊतांनी देखील याच्यावर वक्तव्य केलं होतं, त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करून कुठेतरी तरुणांची माती भडकवण्याचं काम होतंय का? 100% आज आपण पाहू शकता की नेपाळमध्ये ज्या जेनझी मतदारांनी पूर्ण तिथलं जे सरकार आहे त्या सरकारला पूर्ण बदलून टाकलेलं आहे आणि कदाचित अशाच पद्धतीने युवकांना म्हणजे कन्फ्यूज करण्याचं काम
त्यांना त्यांचं माइंड डायव्हर्ट करण्याचं काम कदाचित ह्या नेते मंडळींकडनं होत आहे. पण शेवटी हा भारत देश आहे, ही महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा जो युवा आहे तो सुसंस्कृत युवा आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या युवकाला माहिती आहे की त्यांचा विश्वास जो आहे तो आदरणीय मोदी साहेबांवर, महाराष्ट्रामध्ये आदरणीय शिंदे साहेबांवर आहे आणि त्यामुळे अशा कुठलीही पाऊल ते उचलणार नाही. परंतु सर्व महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या युवकांकडनं आम्हाला मागणी, युवासेना म्हणून आमच्या सगळीकडे मागणी येतात. म्हणजे आज आपण पाहू शकता हे काय विषय फक्त मुंबई ठाणे मर्यादित नाहीये. आज हा जो राग आहे आपण पाहू शकता की महाराष्ट्रातून आलेले सर्व युवा सैनिक आहेत, हे महाराष्ट्रातून आलेले आमचे युवा सैनिक ह्यांचा हा राग या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ते आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही निश्चितपणे शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहोत. साहेब हिंदीत काय बोलतो बरकटला कुठला वाला हाँ तो लेफ्ट शिवसेना सांसद संजय राउत इन्होंने ट्वीट करके देश की युवा का अपमान किया है, युवा सेना जो है रिपोर्ट नेगेटिव है, क्या कुछ कहना चाहिए? उभाटा के सांसद संजय राउत इन्होंने कल रात में एक ट्वीट किया जिसमें उन्होंने कहा कि जो महाराष्ट्र और देश का युवा है वो कहीं ना कहीं अलग दिशा में चल रहा है. उसे जैसे मराठी में मंद शब्द है तो पागल, ऐसा वर्णन उन्होंने युवाओं पर आरोप लगाया है. मैं यही कहना चाहता हूँ, ये ट्वीट जो है, हम ये ट्वीट के माध्यम से इतना ही कहना चाहते हैं कि युवा, देश का युवा पागल नहीं है बल्कि संजय राउत ये खुद पागल है, ऐसा युवा सेना आज यहाँ पर कह रही है. और मैं आपको कहता हूँ कि जो उनका गुस्सा है वो गुस्सा कहीं ना कहीं उनके पार्टी के जो युवा नेता है, उनके पार्टी के युवा नेता का गुस्सा उन्होंने आज देश के युवाओं पर उन्होंने ये गुस्सा निकाला है. इसके लिए मैं संजय राउत जी से यही कहना चाहता हूँ कि आपके पार्टी के आपस के झगड़े जिसकी भावना आप आपके नेतृत्व तक पहुंचा नहीं सकते, व्यक्त नहीं कर सकते, तो आप ये ट्वीट के माध्यम से हमारे देश के युवाओं को इसमें खींच रहे हो. तो मैं संजय राउत जी को यही विनती करता हूँ, युवा सेना के माध्यम से विनती करता हूँ कि जिस प्रकार से आपने ट्वीट कर देश के युवाओं का अपमान किया है, हमारे महाराष्ट्र के युवाओं का अपमान किया है, आप ट्वीट नहीं बल्कि कैमरा के सामने आके महाराष्ट्र और इस देश के युवाओं को आप माफी उनकी मांगे. यही हमारी आज युवा सेना के माध्यम से मांग है. देखिए, माफी तो उनको मांगनी पड़ेगी क्योंकि आज ये युवा सेना है, वो पहले तो उनसे विनंती की भाषा पे बात कर रहा है. अगर उन्होंने हमारी विनंती नहीं स्वीकारी तो शिवसेना स्टाइल में हम उनके जो पार्टी के लोग हैं उनको पता है कि हमारा काम करने का जो तरीका है वो बहुत ही अलग होता है और इसके लिए शिवसेना स्टाइल में हम आंदोलन की भूमिका निभाएंगे और निश्चित रूप से इस जो उन्होंने किया हुआ ट्वीट है उसका क्रोध भी हम व्यक्त करेंगे. युवाओं को क्या नेपाल के जैसा हालात करने के लिए तैयार किया जा रहा है? देखिए, ये ऐसा ही कुछ, आखिर में आपने अगर देखा होगा तो ये जो ट्वीट उन्होंने किया है वो ट्वीट रात के टाइम पे किया है. तो रात के वक्त क्या करके उन्होंने ट्वीट किया है हमको पता नहीं, लेकिन महाराष्ट्र ही नहीं तो पूरे देश के युवाओं को भड़काने का काम, उन्हें क्रोधित करने का काम ये संजय राउत जी कर रहे हैं. इसके लिए मैं इतना ही कहना चाहूँगा कि इस प्रकार से भारत का युवा ये देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहब पर विश्वास रखता है, उनके नेतृत्व पर विश्वास रखता है. महाराष्ट्र के हमारे नेता, राज्य के उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व पे महाराष्ट्र का युवा विश्वास रखता है. और ये जिस प्रकार से नेपाल की परिस्थिति थी वो परिस्थिति आपको हमारे इस भारत देश में देखने नहीं मिलेंगी. भले इन्होंने कितना भी युवाओं को भड़काने की कोशिश की, फिर भी ये महाराष्ट्र और देश का युवा ये होशियार है और वो ऐसा कभी कुछ करेगा नहीं. मैंने फिर एक बार आपको कहता हूँ कि संजय राउत जी का जो आरोप है वो देश के युवाओं पे नहीं, महाराष्ट्र के युवाओं पे नहीं, तो उनके खुद के पार्टी के जो युवा नेता है उनके ऊपर ये उनका आरोप है. और ये आरोप उन्होंने कहीं ना कहीं उसे डाइवर्ट करने के लिए देश के युवाओं को आगे कर दिया है.